नमस्कार मित्रांनो. मंगळ जो की सिंह राशीचा राजयोगकारक ग्रह आहे, हा आता भाग्यस्थानामध्ये स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे सिंह राशीच्या. याचप्रमाणे जो गुरु आहे हा मे महिन्यापासून सिंह राशीच्या 10व्या स्थानात आलेला आहे. रवी, शुक्र आणि बुध हे सुद्धा राशांतर करणार आहेत. तर या सर्व ग्रहांचा जो प्रभाव परिणाम आहे हा सिंह राशीवर जून महिन्याकरता कशा प्रकारे असणार आहे, याचप्रमाणे तुमचं स्वास्थ्य शारीरिक किंवा मानसिक, त्याचप्रमाणे तुमचं आर्थिक स्तर, गृहसौख्य, तुमचं लव्ह लाईफ किंवा वैवाहिक जीवन आणि तुमचं करिअर, या सर्वांवर या ग्रहांचा परिणाम नेमका कशा प्रकारे असणार आहे, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करणार आहोत की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे रवी, जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, दिनांक 15 तारखेनंतर हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. यासमोर तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे शनी, जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, 30 तारखेनंतर तो वक्री सुद्धा होणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे गुरु, जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करताना अष्टमात असणारा जो मंगळ आहे हा तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणार. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या महिन्यातलं जे तुमचं शरीर स्वास्थ्य आहे किंवा मानसिक किंवा शारीरिक हे अतिशय उत्तम असणार आहे. तुमचा जो मूड आहे, तुमची जी एनर्जी आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो आत्मविश्वास आहे तो अतिशय चांगला दिसणार आहे. खास करून गेल्या महिन्यामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये तुम्हाला जाणवलं असेल की थोडं शारीरिक स्वास्थ्य थोडंसं बिघडलं होतं, थोडंसं त्या संदर्भातले काही त्रास तुम्हाला जाणवले होते. कारण तुमच्या राशीला खास करून पित्त प्रकृती असल्यामुळे पित्त प्रकृतीच्या संदर्भातले जे त्रास आहेत, उष्णतेचे विकार आहेत, थोडे जास्त होतात. तर काळजी करू नका, या जून महिन्यामध्ये त्याच्यामध्ये बराचसा फरक दिसून येणार आहे. खास करून जो मंगळ आहे 8व्या स्थानात भ्रमण करतो आहे, हा तुमच्या आता भाग्य स्थानात भ्रमण करणार, त्याच्यामुळे काळजी करू नका. अर्थात या महिन्यामध्ये फिरणं वगैरे थोडंसं जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभणार आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुमच्यामध्ये जो सगळी की नोट आहे, की पॉईंट जो तुमच्या राशीचा आहे तो म्हणजे आत्मविश्वास हा जबरदस्त दिसून येणार आहे. कारण तुमची कामं ही व्यवस्थितपणे मार्गी लागणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत आर्थिक स्तरामध्ये तुमचा आर्थिक स्तर नेमका कशा प्रकारचा असेल. जसं की तुमच्या राशीकरता बुध आणि गुरु हे जे दोन ग्रह आहेत हे आर्थिक स्तराकरता अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात. बुध जो की तुमचा धनेश आहे किंवा लाभेश आहे आणि जो गुरु आहे तो तुमच्या पंचमेश किंवा अष्टमेश सुद्धा आहे. बुधाबद्दल सांगायचं झालं, बुध तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, 15 तारखेनंतर लाभ स्थानामध्ये भ्रमण करेल आणि 30 तारखेनंतर तो तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर या संपूर्ण महिन्यामध्ये तो तुमच्या 10व्या आणि 11व्या स्थानामध्ये भ्रमण करणार. जो गुरु आहे हा तुमचा पंचमेश आणि अष्टमेश, जो की तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या दोन ग्रहाच्या माध्यमातून तुमचे जे आर्थिक स्तर आहे तो अतिशय उत्तम अशा प्रकारचा असणार आहे. जे तुम्ही कामं केलेले आहे त्याचा मोबदला तुम्हाला चांगला मिळणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन खूप चांगलं होणार आहे. गोष्ट फक्त इकडे एकच आहे की तुमची जी रास आहे थोडं खर्च करण्याकडे प्रवृत्ती थोडीशी जास्त आहे. लॅविश लाईफस्टाईल जगण्याकडे थोडंसं तुमच्या राशीचा जो कल आहे थोडासा जास्त असतो. तर इथे थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे की खर्चावरती नियंत्रण ठेवणं थोडं गरजेचं आहे. आणि एखादी गोष्ट म्हणजे आपल्याला फक्त आवडली म्हणून, त्या वेळेपुरतं आवडली म्हणून अव्याच्या सेवा त्याची किंमत देऊन पैसे म्हणजे ती वस्तू ती खरेदी करू नका, पैसे खर्च करू नका. अर्थात तुम्हाला येणं खूप चांगलं राहील. या महिन्यामध्ये तुमची आवक आहे ती खूप चांगली राहील. तर जुलै महिना आहे हा थोडासा वेगळा राहील. त्या ठिकाणी तुमचे खर्च वगैरे आणखीन वाढतील. तर त्या अन्वये या महिन्यामध्ये जे तुमचे पैसे तुम्हाला येणार आहेत त्याच्याकडे थोडंसं नियंत्रण ठेवा, पैसे वाचवण्याकडे थोडासा कल ठेवा. एकंदरीत या महिन्याचा आर्थिक स्तर आहे हा अतिशय उत्तम असाच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे मंगळ, जो की तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करतोय 2 तारखेनंतर, स्वतःच्या राशीत भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर घरातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याबरोबर तुमचं जे इंटरॅक्शन आहे ते अतिशय चांगलं असणार आहे. काळजी करू नका. घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरला जाण्याचा योग संपतो. याचप्रमाणे तुमचं जे घर आहे किंवा गृहसौख्याच्या बाबतीत तुम्हाला घर नवीन घ्यायचं असेल, विकायचं असेल, रिनोव्हेट करायचं असेल, घरामध्ये काही पूजा अर्चा वगैरे करायच्या असतील किंवा वास्तूच्या संदर्भातले काही उपाय करायचे असेल तर या सर्व करता हा जो संपूर्ण महिना आहे तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर लव्ह लाईफबद्दल अजिबात काळजी करू नका. तुमच्या राशीचा जो पंचमेश गुरु आहे हा भाग्य तो हा तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार. जर का तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांबद्दल नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काहीही काळजी करू नका, काहीही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन त्यामध्ये येणार नाही. नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा संपूर्ण कालावधी तुमच्यासाठी उत्तम असाच असणार आहे. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्याच्याकरता सुद्धा हा संपूर्ण कालावधी चांगला असणार आहे. म्हणजे संपूर्ण जून महिन्याचा काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही आरोग्याच्या संदर्भात. तुमची मानसिकता आहे ही थोडीशी स्थिर ठेवा, कारण तुमचं या महिन्यामध्ये कॉन्फिडन्स खूप चांगला असेल. त्याच्यामुळे तुमची जी रास एका स्थानावरती स्थिर राहणार नाही. फक्त तो याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा जो संपूर्ण कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. म्हणजे तुम्ही जर काही एफर्ट चांगले घेतलेत
तर त्याचे रिझल्टसुद्धा तुम्हाला चांगले दिसून येतील. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमचा राशीचा जो सप्तमेश आहे शनी तो सप्तम स्थानामध्येच भ्रमण करतो आहे. दिनांक 30 तारखेनंतर तो वक्री होणार आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्याच्याबरोबर तुमचे नातेसंबंध अतिशय चांगले राहतील, काही प्रॉब्लेम येणार आहे. परंतु पुढच्या महिन्याच्या अगदी सुरुवातीपासून तसं सांगायचं झालं तर या महिन्याच्या 30 तारखेपासूनच जो शनी आहे तो वक्री होणार आहे. तो पुढच्या महिन्याच्या अगदी सुरुवातीपासून वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या गोष्टीवर मतभिन्नता होऊ शकेल किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही प्रश्नचिन्ह डोळ्यासमोर उभे राहतील. तर त्या संदर्भात थोडी काळजी घेणं आत्तापासूनच गरजेचं आहे. आणि तुमची जी रास आहे तर कधी थोडंसं तुमच्या राशीचं जे वाणी आहे तिखट होऊन जाते. इथे थोडंसं लक्षात घ्या, वाणीमुळे बऱ्याच वेळा जे तुमचे जे नातेसंबंध आहेत हे थोडेसे कडवट होण्याची शक्यता आहे. इथे थोडंसं लक्ष द्या. याचप्रमाणे का तुमचं जे करिअर आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी थोडीशी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. ज्या सिंह राशीच्या व्यक्ती तुमच्या करिअरच्या बाबतीमध्ये जास्त विचार करता आहेत त्याच्यासाठी हा महिना अतिशय चांगला आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडामोडी घडून येतील, तुम्हाला चांगल्या संधी वगैरे मिळतील. त्या संधीचा जरूर फायदा उठवा, त्या संधीचा जरूर लाभ उठवा. या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला नवीन काही संधी मिळतील. करिअरच्या संदर्भात काही सप्लिमेंटरी अशा संदर्भात तुमचं मुख्य करिअर आणि त्याला अनुरूप काही दुसरे ज्याला आपण जोडधंदे वगैरे म्हणतो अशा प्रकारे सुद्धा काही गोष्टी घडून येतील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता, व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे वरिष्ठ असतील त्याच्यावर तुम्हाला काही चांगलं ॲप्रिसिएशन मिळतील, तुमच्या कामाची वाहवा होईल. तर अशा प्रकारच्या बऱ्याचशा चांगल्या गोष्टी या संपूर्ण महिन्यामध्ये तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात, करिअरच्या संदर्भात होण्याची शक्यता बऱ्याच वेळा आहे. तर त्या अन्वये हा जो संपूर्ण महिना आहे हा अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील, जसं की दिनांक 4 तारखेला रवी शुक्राची युती आणि बुध गुरुची युती तुमच्या 10व्या स्थानामध्ये होणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं नवनवीन संधी तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित मिळून येतील. जर का तुम्हाला नवीन काय तुमच्या मनात असेल, विचारात असेल तर त्या संदर्भातल्या काही गोष्टी होतील किंवा तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्याच्यामध्ये तुम्हाला काही चांगले फायदे वगैरे सुद्धा मिळू शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात थोडंसं फिरणं वगैरे होईल, मात्र कामे तुमची मार्गी लागताना दिसतील. कोणाला काही कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदपत्रे व्यवहार 4 तारखेच्या आसपास नक्की करा. तुम्हाला त्याचे चांगले फायदे किंवा आउटपुट तुमच्या अपेक्षेप्रमाणे नक्की मिळतील. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला रवी आणि शनीचा केंद्र योग होणार आहे. रवी जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतो, जो शनी तुमच्या सप्तमात भ्रमण करतो, दोघांचा केंद्र योग होणार आहे. थोडंसं कार्यक्षेत्राच्या संदर्भात कुठलेही महत्त्वपूर्ण निर्णय 9 तारखेच्या आसपास घेऊ नका. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. थोडाफार आरोग्याचे त्रास दिसून येऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 14 तारखेला रवी आणि बुधाची युती होणार आहे आता तुमच्या दशम स्थानामध्ये. तर जे काय तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात उत्तम लाभ, कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता हा दिवस अतिशय चांगला राहील. या दरम्यान या गोष्टी करू शकता. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला बुध शुक्राची युती तुमच्या लाभस्थानात होणार आहे आणि त्याच्याबरोबर तुमच्या अष्टमात असणारा जो नेपच्यून आहे हा केंद्र करणार आहे. तर इथे तुमचे जे भावंड असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या किंवा त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये थोडंसं वादविवाद होऊ शकतील. इथे थोडंसं लक्ष देणे गरजेचं राहील. आर्थिक व्यवहार या दरम्यान करू नका. दिनांक 20 तारखेला रवी आणि नेपच्यूनचा केंद्र होणार आहे. रवी जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय, जो नेपच्यून तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र होणार आहे. मित्र परिवाराबरोबर छोट्या मोठ्या गोष्टी गैरसमजाचे प्रसंग निर्माण होतील. याचप्रमाणे तुम्ही जर का या दरम्यान आर्थिक व्यवहार केले तर थोडं त्यामध्ये फसगत होण्याची शक्यता आहे. या दरम्यान आर्थिक व्यवहार टाळणं गरजेचं आहे. याचप्रमाणे दिनांक 26 तारखेला बुध आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. शनी जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. एकत्रित सांगायचं झालं तर हा जो संपूर्ण महिना आहे हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. सगळ्या आघाडीवर म्हणजे तुमचं शरीर स्वास्थ्य, त्याचप्रमाणे तुमचं आर्थिक स्तर, तुमचे जे रिलेशनशिपच्या गोष्टी त्या सगळ्या संदर्भात किंवा इव्हन तुमच्या करिअरच्या संदर्भात मात्र तुम्हाला असे व्यवस्थित लक्षात राहण्यासारख्या काही गोष्टी करतील की ज्या सकारात्मक असेल तुमच्यासाठी अपेक्षित अशाच असेल. तर संपूर्णपणे एफर्ट जर का तुम्ही या महिन्यामध्ये तयारी करा तर अर्थातच तुम्हाला त्याचे जे आउटपुट आहेत किंवा त्याचे जे परिणाम आहेत ते तुम्हाला अतिशय चांगल्या अशा प्रकारचे मिळणार आहेत. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला तुमच्या 10व्या स्थानामध्ये अमावास्या आहे आणि दिनांक 22 तारखेला पौर्णिमा सुद्धा आहे. तर साधारणतः अमावास्या पौर्णिमेला रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं, त्याच्यामुळे आपण जास्त भावना देत होतो आणि तुमच्या राशीचा स्वामी सुद्धा रवी आहे आणि त्यामुळे तुम्हाला याचा अनुभव जास्त प्रमाणात येऊ शकतील. तर या महिन्याच्या साधारण दिनांक 6 आणि 22 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा वादविवाद जाणं, कागदोपत्री व्यवहार यापासून थोडंसं लांब राहणं महत्त्वपूर्ण राहील.
तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीचं जून 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला या राशीफळ कसं वाटलं? आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला? नक्की कळवा. धन्यवाद.